तसं तर मी इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह नसतो, पण आज अचानक इंस्टाग्रामवर आल्यावर नंतर मला समजलं की विठ्ठल कांगणे सरची आयडी बॅन झाली. का झाली? तर ते नाशिकच्या आशिकवर बोलले. नाशिकच्या आशिकवर त्यांचा व्हिडिओ होता. तर फडणवीस सरकार तुम्हाला विधिमंडळामध्ये किंवा तुम्हाला संसदेमध्ये हे असं बोलायला चालतं सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या बोट तिचे आणि यावर थोडंसं आमचे शिक्षक बोलले. कोण? विठ्ठल कांगणे सर. ते काही चुकीचं बोलले नव्हते, थोडंसं बोलले, तर तुम्ही त्यांची आयडी बॅन केली. म्हणजे हे काय आहे? सरळ सरळ आमच्या मूलभूत अधिकारावर तुमचा गदा आहे. एखाद्या शेतकऱ्याचं पोरग, एखाद्या गरीबाचं पोरग जर तुमच्या विरोधात जर बोलत असाल तर तुम्हाला मिरची लागते आणि तुम्ही आयडी बॅन करता. आयडी भारतात पूर्णपणे त्यांची बॅन आहे. मग तुमच्या विरोधात बोलायचं कोणी? म्हणजे तुमच्या विरोधात जे जे बोलन त्याची तुम्ही आयडी बॅन करणार का? अरे विठ्ठल कांगणे सर, कोणते सर? जे गरिबांच्या मुलांना मुक्तमध्ये शिकवतात, लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ते विठ्ठल कांगणे सर, त्यांची तुम्ही आयडी बॅन केली. फडणवीस सरकार, तुम्ही जरा या आयडी बॅन करण्यापेक्षा तुमच्याच सोबतचे, तुमच्याच मंत्रिमंडळातले खराच्या वरातीमध्ये कसे सामील झाले याकडे थोडंसं लक्ष दिलं असतं तर टेबलवरचे गेम पाहण्यामध्ये आम्ही पण व्यस्त झालो नसतो. कारण की टेबलवरचे गेम सध्या एवढे येत आहेत, त्यावरही तुम्ही प्रतिबंध घातले आणि त्यावर जर आम्ही जर बोललो तर तुम्हाला मिरची लागते. हा सरकारचा जाहीर निषेध का म्हणून करू नये? अरे एखादा शिक्षक जर बोलत असेल आणि एवढ्या मोठ्या शिक्षकासोबत जर असं होत असेल, 17 लाख फॉलोअर्सची आयडी तुम्ही बॅन केली. सर्वसामान्य क्रिएटरचं काय आहे? सर्वसामान्य क्रिएटरला तुम्ही एका झटक्यात उडू शकता. तुम्ही एक विठ्ठल कांगणे सरची आयडी जरी बॅन केली तर संबंध महाराष्ट्रामधून अशा सर्वांच्या आयडी येतात आणि तुमच्या विरोधात व्हिडिओ टाकतात. मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि कांगणे सरला फुल सपोर्ट करतो. अरे तुम्ही आमच्यावर आयटी सेल ऍक्टिव्ह करण्यापेक्षा तुमचं सरकार अंधश्रद्धेला कसं खतपाणी घालतं, तुमचे लोक कसे काय त्या खराच्या वरातीमध्ये जातात, कसे काय त्याचा मूत्रप्राशन करतात, याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं फडणवीस सरकार. पण तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या पिळवणी करत आहात आणि तुमच्या विरोधात आवाज उठवायचा तर कुणी उठवायचा, त्याच्यात तुम्ही आयडी बॅन करत आहात. ही डिक्टेटरशिप आहे, हे हुकुमशाहीकडे तुमची वाटचाल आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे. एवढ्या मोठ्या शिक्षकाची आयडी बॅन होणं ही एक सर्वसाधारण घटना नाहीये, ही एक खतऱ्याची घंटा आहे, जेणेकरून त्याचा प्रत्येक क्रिएटरवर इम्पॅक्ट पडणार आहे. तर मित्रांनो,